नाशिक ट्रॅफिक पोलिसांचा भोंगळ कारभार बघायला जुने सीपीएस कोर्टाच्या बाजूला प्रिया हॉटेल समोर मिळाला। महाराष्ट्र वार्ता न्यूज चॅनलचे संचालक विनोद भोसले हे जुने सीपीएस बातमी घेण्यासाठी गेले असता ट्रॅफिक पोलिसांनी थेट त्यांचीच गाडी उचलण्यात आली। गाडीवरती पत्रकार हे नाव असताना देखील ट्रॅफिक पोलिसांनी ही गाडी जाणून बुजून उचलली की काय अशा प्रकारची शंका वर्तवली जात आहे। कारण की आजूबाजूला सर्व मोठ्या गाड्या असताना देखील मधूनच गाडी उचलण्यात आली, म्हणजेच पोलिसांच्या विरोधात पत्रकार बातम्या लावतात म्हणून की काय अशा प्रकारचा थेट सवाल आता केला जात आहे। आणि हा सवाल थेट वाहतूक मंत्री यांनाच करण्यात येत आहे। आता नवीन कायदा आला की काय अशा प्रकारचा दासकी देखील पत्रकारांना लागली आहे। समाजाची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतो आणि एका बाजूला ट्रॅफिक पोलिसांकडूनच आमच्यावरती अन्याय केला जातो, म्हणजेच यामागे देखील पोलीस प्रशासनाकडून षडयंत्र रचलं जातं की काय, पत्रकारांना त्रास देण्याचं आता नवीन यंत्र राज्य शासनाकडून आलं की काय अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह थेट उपस्थित केला जात आहे। आज जर एका पत्रकाराच्या गाडीवर पत्रकारांचा लोगो असताना देखील त्या पत्रकारांची गाडी एवढ्या गाड्यांमधून गायब होते, म्हणजेच ट्रॅफिक पोलिसांनी पत्रकारांच्या गाड्या उचलण्याच्या सुपाऱ्या घेतल्या आहेत की काय अशा प्रकारचे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। आता वाहतूक आयुक्त यावर काय तोडगा काढणार याकडे देखील आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे की सर्वसामान्य जनतेची लूट होतच आहे। आता थेट पत्रकारांना देखील मोजावं लागणार प्रत्येक ठिकाणी दंड। पत्रकारांनी वस्तुस्थिती मांडावी की नाही मांडावी हा देखील प्रश्नचिन्ह आता उपस्थित केला जातोय। यावर वाहतूक मंत्री संबंधित वाहतूक पोलिसांची चौकशी बसणार की काय असा थेट सवाल देखील विचारला जात आहे। हा संपूर्ण प्रकार जो आहे तो नाशिक जुने सीपीएस कोर्टाच्या बाजूला प्रिया हॉटेलच्या समोर हा प्रकार घडलेला आहे। आणि 31/7/2024 या दिवशी ट्रॅफिकवरती जेवढेही पोलीस उपस्थित होते त्यांच्यावर कारवाई होणार की नाही याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। आणि त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेकडून एक नवीन मागणी करण्यात येत आहे। जर गाड्या उचलण्याचं काम ट्रॅफिक पोलिसांचं असेल आणि ते कॉन्ट्रॅक्ट जर तिरईत व्यक्तीकडे असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून हे काम ट्रॅफिक पोलिसांनीच करावं अशी मागणी देखील यावेळेस करण्यात येणार असल्याची माहिती वर्तवली जात आहे। बघू शकतो माझी गाडी जी जिथून उचलण्यात आली, आता ही जागा जी आहे ही जागा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। आता इथून माझी गाडी उचलण्यात आली। आता आपण बघू शकतो की हे जे ट्रॅफिक पोलीस जे आहेत हे सर्वसामान्य जनतेला कशा स्वरूपाचा त्रास देतात। मग हे ज्या मोठ्या गाड्या ज्या आहेत मग हे नेमके यांचे भाऊबंद लागतात की काय अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह देखील आता उपस्थित झालेला आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा नो पार्किंगचा बोर्ड या ठिकाणी दिसत नाहीये आणि नो पार्किंगचा बोर्ड नसताना देखील या पोलिसांनी म्हणजे ट्रॅफिक पोलिसांनी या ठिकाणी गाडी पकडलेली आहे। मग याच्यावरती आयुक्त जे पोलीस आयुक्त जे आहेत यावर काय कारवाई करणार की याचं देखील लक्ष आमचं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता यांच्यावर देखील असणार आहे। आणि नाशिकमध्ये हे पोलीस यंत्रणा जी आहे ही किती स्वरूपात ॲक्टिव्ह होणार आता बघू शकतो। हे रस्त्यांची दुरावस्था जी आहे ती कशा स्वरूपाची आहे आणि बघू शकतो या मोठ्या गाड्या ज्या आहेत या नेमकी प्रशासनाच्या कोणी नातेवाईकांच्या गाड्या आहे की काय आता अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। मग या नो पार्किंगच्या नाही आहेत, मग जे ग्राउंड जे आहेत इथं नो पार्किंगचा बोर्ड देखील असायला हवा होता। आपण बघू शकतो किती स्वरूपात किती गाड्या या ठिकाणी उपस्थित आहे। मग यांनी पत्रकारांचीच गाडी अडवण्याचा धाडस मग कदाचित यांनी जाणून बुजून आमची गाडी पकडली की काय अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह देखील या ठिकाणी उपस्थित होत आहे। आता यावर पोलीस आयुक्त संबंधित पोलिसांची चौकशी लावणार का आता याकडे देखील आमचं लक्ष। हे दृश्य जे आहे हे नाशिकमधलं दृश्य आहे आणि बघू शकतो या ठिकाणी सिग्नल देखील आहे आणि याच बाजूला मोठ्या गाड्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। हेच ते दृश्य आहेत। नेली का इथून बघू शकतो या ताईंची देखील गाडी या ठिकाणी नेलेली आहे। अक्षरशः या ठिकाणी प्रशासनाने मग न्यायच्याच होत्या तर मग या ठिकाणी जेवढ्या गाड्या लागलेल्या होत्या या सगळ्या गाड्या इथून उचलायला पाहिजे होत्या। मग सर्वसामान्य जनतेच्याच गाड्या काय या ठिकाणी नेण्यात आल्या असा देखील प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होतोय। बघू शकतो महाराष्ट्र शासन
हे देखील आहे नाव या ठिकाणी आहे। आणि हे संपूर्ण दृश्य जे आहेत हे दृश्य नाशिकमधलं या ठिकाणचं दृश्य आहे। आणि कोर्टाच्या बाजूलाच हे संपूर्ण गाड्यांची आपल्याला या ठिकाणी रांग बघायला भेटत आहे। मग सर्वसामान्यच लोकांना पोलीस प्रशासन जाणून बुजून त्रास देतं की काय, अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह देखील आता या ठिकाणी उपस्थित होत आहे। ठीक आहे, गाडी नेली यामध्ये आम्हाला काही शंका नाही आहे, पण या ठिकाणी ज्या गाड्या ज्या आहेत मग ह्या गाड्यांच्या संदर्भात देखील यांनी का कारवाई केली नाही, अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह देखील आता उपस्थित होत आहे। बघू शकतो या ठिकाणी फक्त आतमधल्या गाड्या ते नेऊ शकतात। आता बघू शकतो ही गाडी ते नेऊ शकता। आता या ठिकाणचं दृश्य जे आहेत कशा स्वरूपाचं दृश्य आहे बघा। मग या ठिकाणी नो पार्किंगचा बोर्ड नसताना देखील या ठिकाणच्या गाड्या ज्या आहेत तर हे यांनी उचललेल्या आहे। मग ह्या गाड्यांनाच का ॲलर्जी होती की काय, अशा प्रकार का पोलीस यंत्रणा जी आहेत म्हणजे ट्रॅफिक पोलीस जे आहेत ते तोंड बघून काम करतात की काय, अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह देखील आता या ठिकाणी उपस्थित होतोय। म्हणजे मोठ्या गाड्या उचलायच्या नाही आणि छोट्या गाड्या पटकन उचलायच्या, म्हणजे यावर पोलीस आयुक्त देखील झोपेचं सोंग घेता की काय, अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह आता या ठिकाणी उपस्थित होतोय। आता वाहतूक मंत्री जे आहेत दादा भुसे यांना देखील आमचं अपील आहे, दादा भुसेंनीच हे काम यांच्याकडे सोपवलेलं आहे की काय, आता हा थेट सवाल त्यांना देखील या ठिकाणी होतोय। आमची गाडी पकडण्यात आली त्याच ठिकाणच्या आपण गाड्या बघूया। या ठिकाणी महाराष्ट्र शासन ही गाडी देखील या ठिकाणी आहे। मग बघू शकतो मग नो पार्किंगला अन्याय मग एकाच व्यक्तीवर का, मग अन्याय सगळ्याच व्यक्तीवर करायला पाहिजे, सगळ्याच व्यक्तीला न्याय द्यायला पाहिजे, तर मग अशा प्रकारची यंत्रणा आपल्याकडे आहे का। बघू शकतो या ठिकाणचं दृश्य देखील आपल्याला बघायला भेटत आहे। बघू शकतो नाशिकमधून ज्या गाड्या उचलून आणतात तसंच ते समोरचंच ऑफिस आहे आणि चिखलानी ग्रस्त झालेलं सगळं ठिकाणी या ठिकाणी संपूर्ण गाड्या ओढून आणतात। आणि बघू शकतो ज्या समोरचं बी दृश्य या ठिकाणी गाड्यांची पार्किंग आहे वाटतं। या ठिकाणचे जे आयुक्त आहेत त्यांनाच प्रश्नचिन्ह आपण उपस्थित करूया।